आत्ताच लग्न झालं आणि तू आता पुन्हा शूटवर परतलीस. भरपूर मस्त लग्न आम्ही बघितलं, एन्जॉय केलंयस छान आणि खूप सारे सेरेमनीज आम्ही पाहिल्यात. नवऱ्याविषयी ऐकायला खूप आवडेल सगळ्यात आधी. काय एकंदरीत कुठे जुळलंय, कसं झालंय आणि नवरा सीरियल फॉलो करतो? हो, इट्स अ लाँग स्टोरी. बेसिकली इज अ साऊथ इंडियन, त्याच्यामुळे मराठी, हिंदी पण म्हणजे सिरियल आय डोंट थिंक सो तो कुठली फॉलो करत असेल. पण जे काही ग्लिम्स आहेत इंस्टाग्रामवर जे सगळे टाकतात, आमचे स्टार प्रवाह जे काही टाकतात ते तो बघतो आणि त्याला कुठलं छान वाटलं तर मध्यंतरी मी मुलीला घेऊन धावते तो प्रोमो त्याला आवडला होता, तो ही अप्रिशिएटेड. आणि डिटर्जंटचा एक प्रोमो त्याने पाहिला होता. सो कुस्तीचा पण प्रोमो जेव्हा पाहिला होता तेव्हा त्याने सुमितला अप्रिशिएट केलं होतं. सो येस, त्याला फार कौतुक वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं. पण तो टू बी ऑनेस्ट तो नाही बघत, पण त्याला आवडतं जे काही मी काम करते किंवा जे काय आहे. अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे रेश्मा? ही खूप मोठी स्टोरी आहे. मला नाही वाटत हे 1-2 ओळींमध्ये उत्तर संपेल. त्यासाठी आपण एक वेगळा सेगमेंट करूया. पण डेफिनेटली मला पण आवडेल गप्पा मारायला. बरं, आता तू म्हणालीस तसं काय काय सीन किंवा प्रोमोज तो बघतो. त्याला आधी माहिती होतीस का तू की तू अभिनेत्री आहेस का नंतर कळलं? नाही, नाही, नाही. नंतर कळलं. आणि नंतर कळल्यावर त्याला वाटलं काय? म्हणजे मला असं वाटतंय त्याच्या मतानुसार की त्यांना असं वाटत होतं की अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणजे थोडंसं ॲटिट्यूडवाले असतील, थोडंसं ॲटिट्यूड कॅरी करणारे किंवा काय. पण मांडी घालून जेवणं, हाताने जेवणं किंवा काय असं त्यांना थोडंसं असं की अरे किती छान आहे, काही कुठलं आविर्भाव नाही किंवा ॲटिट्यूड म्हणतात ते तसं काही नाही वाटलं. तर वाटत नाही ॲक्टर आहे वगैरे. पण मी त्याला सांगितलं की बॉलिवूड इज अ डिफरंट, समथिंग डिफरंट आणि हिंदी टेलिव्हिजन इज डिफरंट. मराठीला आपलं एक संस्कृती आहे, कल्चर आहे आणि आपण सगळे मराठी लोक एकमेकांसोबत फॅमिलीसारखेच राहतो. म्हणजे मीडिया असू दे, आर्टिस्ट असू दे, तंत्रज्ञ असू दे. सो हा फरक पडतो वागण्या बोलण्यात. तुझी जसं हे करिअर आहे, त्याचं काय नेमकं करिअर आहे, तो नेमकं काय करतो, त्याला कसली आवड? येस, ही इज अ IT प्रोफेशनल आणि आवड त्याला त्याच्याच कामाची आहे. सो आहे. बरोबर, आपण त्याच्याविषयी बराच मोठा एक इंटरव्ह्यू नंतर करूया, हरकत नाहीये. येस. पण मला नक्की विचारायला आवडेल, सासूबाई किंवा घरात बाकीचे कोणी असे फॉलो करणारे आहेत? येस, म्हणजे अम्माला माहीत होतं मी या क्षेत्रात काम करते. अम्मा लास्ट इयरच गेल्या. सो त्याच्यामुळे आम्ही लास्ट इयरच ॲक्च्युली लग्न करणार होतो, पण 1 वर्ष पोस्टपोन केलं. आप्पा आहेत, आप्पाला माहिती आहे. मजा येते त्यांना पण बघायला. त्यांना इंग्लिश आणि हिंदीच कळतं, हिंदी पण तोडकं मोडकं, पण मराठी शब्द काही हिंदीशी रिलेटेड करून ते थोडासा अंदाज बांधतात. घरी नवऱ्याशी कुठल्या भाषेत गप्पा इंग्लिश, हिंदी. तर मराठी शिकवण्याचा प्रयत्न? त्याला येतं मराठी, पण मी थोडासा शिकण्याचा प्रयत्न करते. आणि आता घरी किती वेळ द्यायला मिळतोय रेश्माला? कारण लग्न झाल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात, सो सगळं सांभाळायचं असतं. कसं मॅनेज करतेस आता? आत्ताशी सुरू झालंय सगळं. पण तू बरोबर बोललीस की लग्नानंतर वेळ ॲक्च्युली चॉईस आहे, मला द्यायचा आहे वेळ. पण आत्ता सध्या लगेच शूट सुरू झाल्यामुळे मला लगेच नाही देता येणार. पण मी व्यवस्थित प्लॅन करणार आहेत, ते पण प्लॅन करतील. सो त्या हिशोबाने ते बँगलोरला, मी इकडे. सो कसं काय अपडाऊन काय करता येईल ते सगळं बघायचं आता. आणि माझ्या मते आत्ता तुझे मिस्टर कदाचित सिरियल पाहायला सुरुवात करतील असं मला वाटतं. तुझी एकंदरीत ही धावपळ बघता काय वाटतं तुला? काही नाही, मला ते एवढंच म्हणतात, प्लीज टेक केअर, प्लीज टेक केअर, स्टे हायड्रेटेड, थोडंसं खा, व्यवस्थित खा, हेल्दी खा, हे खा. असे सल्ले मिळतात तुला फायनली एवढ्या हेक्टिक शेड्यूलमधनं? आणि बोलणं होतंय का मोबाईलवर, जसं शूट ब्रेक मिळतोय तसं सीन? हो. म्हणजे असं सतत नाही, कारण त्यांना माहिती आहे मी बिझी असते किंवा मी फ्री झाल्यावर मेसेज करेन. पण एक साधारण जेवली का दुपारचं किंवा कधी निघणार आहे, काय होणार, त्या सगळ्या गोष्टी.